वेलकम बॅक सर्व खेळाडूंचं आणि सहर्ष स्वागत आहे. आपण भरतच्या दिशेने पुन्हा एकदा बघतोय गेम चेंजर पुरस्कार दिला जातोय. ओव्हर टू भरत. विनंती करेल सिनियर डायरेक्टर सन्माननीय द्विवेदी साहेब आपणास की आपण यायचा आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाणार आहे. पराभूत संघ म्हणजेच कोसमाई खाडी संघाचा कर्णधार आपण या कोसमाई खाडी संघाचा कर्णधार अमोल भगत याला पण बघतात. थोडासा निराशाजनक परफॉर्मन्स, अमोलची लवकर विकेट आली आणि त्यामुळं पराभवाला सामोरं जावं लागलं. मी विनंती करेल द्विवेदी साहेब आपणास की आपण हा सन्मान करायचा आहे आणि अमोल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हार्डलक, धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच मी बबन मोरे साहेब यांना विनंती करेल की आपण यायचं आहे. आगरी सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय बबनजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते थांबायचं द्विवेदी साहेब आपण सुद्धा थांबा. यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या मॅचचा मिस्टर रोनक जय बजरंग शिरगाव संघाचा रोनक, ज्याने खऱ्या अर्थानं या मॅचला रोनक आणली. गेम चेंजर ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅच हा किताब गेम चेंजर ऑफ द मॅच मिस्टर रोनक. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, गरजेच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला धावपलक शांत होतं त्यावेळेला लगातार 3 षटकार मारून या मॅचच्या धावपलकाला वेगळं वळण दिलं. त्यानंतर गेम चेंजर ऑफ द मॅचचं हे टी शर्ट सुद्धा दिलं जाणार आहे जे तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये घालून खेळ करायचा आहे. आणि रोनकशी आपण चर्चासुद्धा करणार आहोत. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण आसनस्थ व्हा. रोनक, अच्छा बोलण्यासाठी लाजतोय, काही हरकत नाही. हा होता गेम चेंजर ऑफ द मॅच. आता झालेल्या मॅचचा चालू असलेली मॅच सुद्धा महत्त्वाची आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा काटेकी टक्कर बघायला मिळेल. आणि ही टक्कर बघत असताना त्याच्यावरती शब्दांची उधळण करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज आपल्या मायक्रोफोनवरती ऐकायला मिळणार आहे प्रशांत आठवडे सरांचा. ओटी कमेंट्री बॉक्स. थैंक शुक्र भरत. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे विजय मामा चषक 2025 और इस वक्त बहुत बड़ा मुकाबला आईकुल्लाई कशीत और श्रीराम कसराली. प्रारंभिक बैटर राकेश और हितेश गेंदबाजी करे. हर्षद स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के 3 गेंदों का खेल हुआ है. अब कुर्लाई कशीत टीम बल्लेबाजी कर रही है. ऑफ टप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा. बल्लेबाज आउट, सफलता मिली है हर्षद को. राकेश बैक टू द पेवेलियन. गॉन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विजय मामा चषक 2025 प्रतियोगिता का आज का चौथा दिन और 2:42 पर मुकाबला शुरू हुआ. टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन विजय मामा घरत, इनके नेतृत्व में बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट. और टूर्नामेंट में बिल्कुल हर दिन में आपको एक साइकिल मिलेगी. उसके साथ मैन ऑफ द सीरीज़ के लिए 2 व्हीलर, लोकल टैलेंट के लिए 2 व्हीलर है, प्रोफेशनल खिलाड़ियों के लिए बिल्कुल वो 2 व्हीलर हैं. और इस वक्त हर्षद का अच्छा ओवर. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. न्यू बैटर दिपेश. हितेश 1 पर बल्लेबाजी कर रहे और 4 ओवर का ये मुकाबला है. श्री गणेश घासकोपरी, आई चंडिका माता कोपर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा टॉस के लिए आइए. 7 पॉइंट क्या हुआ स्ट्रोक ओवर और 1 मिड ऑफ टर्म के बाहर गेंद थी. कवर के क्षेत्र में ड्राइव करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बिंदी गेंद आ रही है. बढ़िया गेंदबाजी हर्षद द्वारा. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. ऑन सेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. सामना करेंगे बल्लेबाज दिपेश. ऑन साइड पर हवा के साथ साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. विकी वहां मौजूद थे, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. फटका असा धुआधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार.
स्लॉट में गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेल दिया, बॉडी लाइन पर देखिए गोता लगाया था, लेकिन विकी के सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर चले गए। 6 रनों के लिए 6 रनों के साथ स्कोर पहुंच चुका है 8 पर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। कशी टीम के पास भी काबिलियत है, पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था आदर्श पनसपाड़ा के खिलाफ। श्रीराम कसरानी ने जामुलपाड़ा की टीम को पूरी तरह से डोमिनेट किया था। श्रीराम कसरानी की तरफ से गेंदबाजी कर रहे गेंदबाज अर्षद फ्रंटलाइन गेंदबाज है। अब फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन, रोहित को बुलाया गया। दूसरे ओवर का खेल, स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। और अब ब्रेक गेंद थी, अच्छी गेंद थी, इस बार फुटवर्क नहीं है, डायरेक्ट हिट करने की कोशिश, मौका था विकेट कीपर के लिए, लेकिन विकेट कीपर ने बिल्कुल इस वक्त अच्छा थ्रो नहीं किया। विकेट कीपर हैं चेस, मौका बिल्कुल था थ्रो अच्छा नहीं था। शिकार आपके सामने था, 3 स्टंप आपको दिखाई दे रहे थे और उसके बावजूद आप शिकार नहीं कर पाए। स्कोर 8 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार है रोहित। टपकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, आउंसर पर खेलना चाह रहे थे, बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर और उसके बाद में गेंद फाइनली बॉडी लाइन की तरफ चली गई थी। 2 रन मुकम्मल किए, तीसरे के बारे में मन बना लिया है, 3 रन क्या मुकम्मल करके बिल्कुल खेल रहे हैं जेस गेंद के साथ खेल रहे हैं। 22 का इशारा, 3 रन दोनों बैटर ने पूरे किए हैं और 3 रनों के साथ स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। श्रीराम कसरी ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला। रोहित का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। सामना करेंगे बल्लेबाज दीपेश, इस प्लेइंग ऑन 6। हितेश ने 1 रन बनाया है। कशित 11 टीम का स्कोर है 11 रन 1 विकेट के नुकसान पर। आई चंडिका माता के ऊपर श्री गणेश घासकोपरी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी टॉस बॉक्स की तरफ आइए। अच्छा ड्राइव, दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है, बहुत ही खराब फील्डिंग, कवर करने के लिए एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आए हैं। 2 रन लेने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रनों के साथ स्कोर फिलहाल 13 पर 1। अनिकेत हमारे साथ है, स्कोरिंग का बहुत बढ़िया काम कर रहे हैं। श्री गणेश घासकोपरी आई चंडिका माता के ऊपर आपको टॉस के लिए आना है। दूसरे ओवर की कहानी, 3 गेंदों का खेल हुआ है। रोहित गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे बल्लेबाज दीपेश। ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आए, इस बार स्क्वायर की तरफ गेंद को खेल दिया था। यश ने अच्छा कैच पकड़ा और दीपेश बैक टू द पेबल, सेकंड विकेट। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। श्री गणेश घासकोपरी संघाचे कॅप्टन महेश पाटील या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत। तर आई चंडिका माता कोपर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण देखील समालोचन कक्षाकडे यायचे। आई चंडिका माता कोपर टीमचे कॅप्टन नारायण, जिनके ऊपर दारोमदार ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था। पिछले मैच में लाजवाब बल्लेबाजी की थी, 33 रन और 3 विकेट, ऑलराउंडर खिलाड़ी है नारायण वजे, गेम चेंजर खिलाड़ी। अच्छा कंट्रीब्यूशन था और मेरे हिसाब से थोड़ा ऊपर आए थे बल्लेबाजी करने के लिए। इस बार नंबर 4 पर बैटिंग करने का मौका मिला। गेंदबाजी करें गेंदबाज रोहित, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छी गेंद थी, आंसर पर खेलना चाह रहे थे, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है। बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में रोहित द्वारा। स्कोर 13 पर रुका, 13 रन। अब जाकर आंकड़े बदलते हुए रन संख्या कुल मिलाकर 14, 1 रन के साथ आंकड़े बदलते हुए लेग बाई का इशारा अंपायर ने किया। खालिद बाबा मौजूद है ना। स्कोर 14 पर 2 नारायण। पहले मैच में बहुत ही उम्दा बल्लेबाजी की, अभी भी आपके पास समय है, आप बल्लेबाजी कर सकते हैं, स्कोर बोर्ड को एक बार फिर चला सकते हैं। इस ओवर की अगली गेंद राइट ओवर द विकेट। और क्या बात है, इस बार खींच के मारा, सॉलिड मारा, एक किच मारा, लेकिन सॉलिड मारा 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार खेला गया था। बल्लेबाज बिल्कुल तैयार थे, गेंद अंदर की तरफ आ रही थी और हवा है, हवा के साथ घटा के संग गेंद बॉडी लाइन के बाहर चलेगी दर्शक दीर्घा में। स्कोर इसी के साथ 20 पर पहुंच चुका है।
2 ओवर का खेल, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला गया था। दीपेश और रुपेश ये 2 बल्लेबाज डगआउट की तरफ जाने के बाद अब पारी को संवारने की कोशिश नारायण और हितेश द्वारा। क्या पानी की जरूरत है? पानी की जरूरत है। V20 फाउंडेशन एग्रीसन अब प्रेजेंट विजय मामा चषक 2025। विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक। विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक। चंदन सरची शान, विजय घर मामा महान। खिलाड़ी का स्वागत है। विजय मामा चषक 2025 9वां संस्करण। राउंड विकेट या ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद को ऑन साइड पर खेल दिया है। क्या बात है, नारायण 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 आए हैं। बल्लेबाजी दे दनादन, बल्लेबाज कर रहे दर्शकों का भरपूर मनोरंजन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। लेग ब्रेक गेंद थी लेकिन जल्दी भाप लिया था। इस बार मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को ऑन साइड पर खेल दिया था। अगेंस्ट द टर्न जरूर खेले लेकिन टाइमिंग बहुत ही बेहतरीन, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था नारायण ने। यह अच्छी गेंद है, बैटल है मैदान के अंदर। विकेट कीपर जोरदार अपील कर रहे लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं, कोई नुकसान नहीं है। स्कोर 26, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। फ्रंटलाइन गेंदबाज भाविक बैती गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर क्या कहानी होगी, क्योंकि मैदान के अंदर वो पानी भी चला गया था। कदमों का इस्तेमाल किया, हवा में खेलते हुए मैदान के अंदर चला गया पानी और टूर्नामेंट की बदल गई है कहानी। चौका या छक्का, ये लगा शानदार छक्का। बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। नारायण नारायण कमाल की पारी खेल रहे अपनी टीम के लिए। 32 रन, 2 विकेट के नुकसान पर। दबाव में बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं नारायण। थर्ड मैन पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ इस कवर बाउंड्री लाइन पर मौजूद है। इस बार गेंद बल्ले को लगी है। अपील जोरदार और अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है। 1 रन देने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। तीसरे ओवर में टोटल रन संख्या अगर देखिए तो 33 रन, 2 विकेट के नुकसान पर। भाविक बैती गेंदबाजी कर रहे हैं। सामना करने का मौका मिलेगा इस वक्त हितेश को 7 पर बल्लेबाजी करते हुए। 5 गेंदों में नारायण ने 13 रन बनाए हैं। विजय मामा चषक 2025 का आज का चौथा दिन और गेंदबाजी करने के लिए भाविक। लेग ब्रेक अच्छी गेंद थी, टर्न मिला, सफल हुए थे, फॉलो किया, टेलीग्राम मिल गया था। अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज। शॉर्ट पिच गेंदबाजी जब हुई ना तो उनके ऊपर हमला हुआ। अब फ्लाइट दे रहे हैं तो इसका फायदा मिल रहा है और बल्लेबाज थोड़ा लेट खेलने की कोशिश कर रहे हैं। शॉर्ट पिच गेंद का इंतजार कर रहे थे। 33 रन, 2 विकेट के नुकसान पर। भाविक बैती अपनी बॉलिंग मार पर तैयार। इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया। कवर पर अच्छा कैच, भाविक बैती को मिली सफलता। हितेश को मैदान के बाहर जाना पड़ेगा। आई कुर्लाई कशीत के उमेदवार रक्तबा। तीसरा झटका, संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार। भाई आपको विस्तार करना पड़ेगा क्योंकि 4 ओवर का मैच है। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 33, 3 विकेट के नुकसान पर। और नारायण जिनके ऊपर रहेगा दारोमदार 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 5 गेंदों का सामना किया। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए मयूरेश। विजय मामा चषक 2025 और ये कमाल का टूर्नामेंट है। लोकल टैलेंट के लिए, मैन ऑफ द सीरीज के लिए बट्टू व्हीलर हर दिन बहुत अच्छा प्रदर्शन। अगर प्लेयर ऑफ द डे का आपको अवार्ड मिलेगा तो आपको मिलेगी साइकिल। प्रोफेशनल खिलाड़ी कल से होगा एक बार फिर
ओपन हाफ ऑल इंडिया लेवल के बहुत सारे खिलाड़ी यहाँ इस मंच के साथ जुड़ने वाले हैं। मैन ऑफ द सीरीज के लिए 2 मिलियन, कल वो कहानी बहुत इंटरेस्टिंग हो जाएगी और कौन सी टीमें खेलने वाली है उसके बारे में हम आपको जानकारी देने वाले हैं। गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार है आदित्य पाटिल, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद अंपायर हमारी तरफ बढ़ते हुए खालिद भाई व्हाइट बॉल का इशारा करते हैं। स्कोर 34 रन 3 विकेट के नुकसान पर, 34 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। निर्णायक ओवर का खेल जारी है। श्री गणेश घास कोपरी के कप्तान पहुंच चुके हैं। चंडिका माता कोपर आपको भी हमारे साथ जुड़ना है। दोनों कप्तान रेडी है और 6 गेंदों के बाद होगा टॉस। स्टोकाचा यहाँ खिलाड़ी मौजूद है और पक्का 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 ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का, ब्यूटीफुल स्ट्रोक, फटका असा धुआधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। नारायण कमाल की पारी कर रहे अपनी टीम के लिए। ये फ्लैट सिक्सर था, वाइडिश लॉन्ग बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया था। बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद बिल्कुल और गोता लगाते हुए गेंद को बिल्कुल यहाँ से कैच करने की कोशिश की गई। करंट रेटेड 12.63। आदित्य एक गेंद में 7 रन। आदित्य पाटिल को विकेट प्राप्त करना बहुत जरूरी है। नारायण बहुत खतरनाक लग रहा है इस वक्त, 6 गेंदों में 19 रन बनाए हैं। आई कुरलाई कशित की गाड़ी हमेशा रंपम पम चलती है, उसके ड्राइवर होते हैं नारायण, ड्राइवर सीट पर हमेशा बैठते हैं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। अभी मुझे लग रहा है उनकी जो गाड़ी है ना तीसरे घेर पर है, जब यही गाड़ी इनके 5वें घेर पर जाएगी तो वो और खतरनाक हो सकते हैं। इसको 40 3 विकेट के नुकसान पर। आदित्य पाटिल अपनी बॉलिंग माप पर तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज नारायण सेठ बल्लेबाज है। ऑनसर पर खेल दिया, बाउंड्री पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मिलेगा आपको और इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या 41 रन 3 विकेट के नुकसान पर। नारायण पहुंच चुके 20 पर, 7 गेंदों का सामना किया। पोजीशन दिखाई दे रहा है 49 49 रन। आदित्य के इस ओवर की कहानी अगर देखें तो 2 गेंदों में 8 रन इन्होंने खर्च किए। अब बारी है मयूरेश की। अब राइट हैंडर बल्लेबाज के ऑनसर की तरफ बहती भी इस वक्त फ्लाइंग स्टिक पॉइंट इस चक्का लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मिड विकेट। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, उड़ा आसमान की तरफ। क्या जबरदस्त स्ट्रोक है, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने और ये दर्शनीय स्ट्रोक 6 रन। फटका असा धुआधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। इस सिक्सर के साथ कहानी बदलती हुई बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था मयूरेश का। अब तारीफ करनी चाहिए नारायण की, इन्होंने विश्वास जताया मयूरेश के ऊपर और उसका फायदा भी मिला। कशिश टीम पहुंच चुके 47 पर, 3 विकेट के नुकसान पर। 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। ओवर द विकेट गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। फॉर टॉस गेंद शॉट अच्छा लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है। सिंगल लिया गया, सेंसिबल बल्लेबाजी। दोनों बल्लेबाज आक्रामक रवैया अपनाते हुए अभी तक बढ़िया बल्लेबाजी की है। एक शेर है, दूसरा सवा शेर है। एक नैला है, दूसरा दैला है। एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआं है। करे तो क्या करे, दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है। दबाव इस वक्त अगर देखें तो गेंदबाज के ऊपर, मोमेंटम बल्लेबाजों के पास। कदमों का इस्तेमाल किया, क्या बात है, अच्छा कदम ताल। गेंदबाज का हुआ बुरा हाल, बल्लेबाजी बेमिसाल। नारायण नारायण। फटका असा धुआधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। लुक एट दिस शॉट, क्या एक बार फिर कदमों का इस्तेमाल किया गया था। आगे आए और बल्ले के बीचों बीच खेल दिया था नारायण ने। बेहतरीन बैटिंग कर रहे नारायण पहुंच चुके 26 पर, को 54 रन 3 विकेट के नुकसान पर। आई कुरलाई कशित आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। और ये मुकाबला समाप्त होने के बाद, ये इनिंग समाप्त होने के बाद श्री गणेश घास कोपरी आई चंडिका माता कोपर के बीच होगा और एक बहुत बड़ा घमासान, उसका टॉस। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, क्या बात है, तोड़ी नाकू फोड़ी नाकू भुक्कू पाड़ी नाकू, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। फटका असा धुआधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार।
श्रीराम कसराळी संघाला एकूण आपण बघितलं तर 61 धावांची आवश्यकता असेल. 32 धावांची अत्यंत सुंदर खेळी साकारली या मॅचमध्ये. नारायणसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. काय अफलातून बॅटिंग केले, दे दनादन बॅटिंग त्याने केले आणि निश्चितच एक फायटिंग टोटल आहे. आई कुर्लाई काशी संघाकडून श्रीराम कसराळी संघासमोर आव्हान ठेवलं गेलं 61 धावांचं. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पात्र सामन्याचा दुसरा डाव. अत्यंत महत्त्वाचा दुसरा डाव आहे. तत्पूर्वी केला जाईल टॉस. आदरणीय किसनजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघनायक सज्ज असतील. आई चंडिका माता कोपर आज जरीमरी डोली संघ येऊ शकले नाही आहे. मी बोलतो सर. अग्रिसेना अग्रिसेनेची मागणी झाली. अग्रिसेना या ठिकाणी आलेली आहे. कोपर संघाला जिंकला टॉस. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण असेल. बाकी सर्व प्रश्न तर आहेत मैदानावरती. रणनीती आणि प्लॅन त्याची अंमलबजावणी होईल सगळ्या गोष्टींची. तर या मॅचमध्ये ज्या पद्धतीने आपण बघतो की ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी संधी दिली गेलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर ठेवलेले पालघर जिल्ह्यामध्ये. आपण ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी लोकल खेळाडूंसाठी आत्तापर्यंत 2 व्हीलर कोणी ठेवले नाही आहे, तर विजय मामांनी हे केलं, त्याबद्दल काय सांगाल? खरंच मी विजय मामाचं खास कौतुक करेन, कारण ही जी टीम त्यांची आहे दरवर्षी अतिशय चांगल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म तयार करून एक ग्रामीणच्या एखाद्या खेळाडूला वरती आणायचं काम फक्त विजय मामाचं आहे आणि ते अतिशय सुंदर प्रकारे करतात. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि ग्रामीण भागात अशी मोटरसायकल ही पहिल्यांदाच आहे आणि त्याच्याकरता मी खास करून विजय मामाचं खास कौतुक करेन. त्याच्यानंतर मला एक असं बोलायचं आहे की आत्ताच 4 दिवस झाले आमच्या गावातलाच एक तरुण युवक मुलगा आज आमच्याबरोबर क्रिकेट खेळत असताना त्याचं हार्ट फेल झालं, म्हणजे जाग्यातच तो ऑफ झाला आणि त्याची श्रद्धांजली म्हणून आम्ही खास खेळायला येणार नव्हतो, पण विजय मामाची टीम स्पर्धा आहे त्या निमित्ताने आम्ही खास इथे खेळायला आलो आहे. सागर वजे. सागर वजे. आपण या 2 दिवसांमध्ये तो बॅनर देखील पाहिलेला आहे. आज एक बातमी पण आली होती. तर सागर वजेसाठी एक सगळ्यांना विनंती आहे आपण आहे त्या ठिकाणी उभं राहायचं सगळ्यांनी प्लीज. सागर वजेसाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचबरोबर डोली गावामध्ये जे आज दुःखद घटना घडली आहे त्यांना देखील आज भावपूर्ण श्रद्धांजली. डोलीचा संघ आलेला नाही आहे, तर सागर वजे मैदानात खेळत असताना तो कोसळला होता आणि आता तो आपल्याबरोबर नाही आहे. त्यामुळे सब लोगों को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, सब लोग खडे रहेंगे. सर्व या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे. अजूनही काही प्रेक्षक उभे नाही आहेत, विशेष करून चंदनसार स्टँडमध्ये सर्वांनी एकच काही सेकंद आपण या ठिकाणी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान गेम सावधान. ओम शांती शांती. सागर, तुझ्या परिवारावरती निश्चितच घाला झालेला आहे आणि सागर वजे यांच्या परिवारामध्ये मामा आपली संपूर्ण टीम त्यांच्या दुःखात, जसे डोलीमध्ये ते आज दुःखद घटना घडली त्याही दुःखात आम्ही सर्व टीम V24 फाउंडेशनची सहभागी आहे. टॉस कोपर संघाने जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कास कोपरी तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ओव्हर टू कम बॉक्स. भरत आमच्याबरोबर जॉईन होत आहे. धन्यवाद प्रशांत सर. आणि मॅचच्या दिशेने वळतो ज्या ठिकाणी पाठलाग करायचा 61 धावांचा 61 इज द टार्गेट. नारायण गोलंदाजी मार्कवरती येताना दिसेल. नारायणचा दिवस आहे आज असं म्हणावं लागेल. या अगोदरची मॅच झाली तिथे नारायणने 33 धावा बनवल्या होत्या, त्यानंतर 3 विकेट्स मिळवल्या होत्या आणि आता 32 बनवल्या आणि 9 चेंडू 32, मगाची 10 बॉल 33. आता गोलंदाजीमध्ये बघूयात कशा प्रकारची कमाल करतोय नारायण. समोर रोहित आणि विकी. रोहितने इनसाइड आउट या चेंडूला खेळलाय, ड्राईव्ह केलं चेंडूला, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव धावून कंप्लीट करेल आणि धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा होताना बघायला मिळतोय. धावफलकाची सुरुवात तरी ते होतीये, परंतु आस्किंग रन रेट काय सांगतोय 15.65चा आस्किंग रन रेट आहे आणि याच रन रेटला तुम्हाला जर का
करायचं असले या धावा जर बनवायच्या असतील तर किमान 2 मोठे फटके तरी मारावे लागणार आहेत. आणि दुपारच्या सत्रामध्ये इथे मोठ्या फटक्यांची बरसात होते असं आपण अनेक वेळा बघितलं आहे. कटकाट्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पॉईंट रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. आणि पुन्हा एकदा एका धाव्याने तितकासा प्रभाव पडणार नाही आहे, परंतु आई कुर्लाई कशीच संघाचा गोलंदाजीचा जो अटॅक आहे, गोलंदाजीचं जे आक्रमण आहे ते कशा प्रकारे कार्य करतंय. आणि ते आक्रमण खास करून या हार जीतमधला फासला तय करणारे असणार आहेत. श्रीराम कसराळी असंघ यावेळेला फलंदाजीसाठी. हो, आतमध्ये येणारा चेंडू होता, याला शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, स्वतःच्या बॉडीला टर्न केलं, तोपर्यंत पुन्हा एकदा एक विकेट येते. इनफिल्डमध्ये जे क्षेत्ररक्षक तैनात आहे ते सुद्धा फिल्डिंग करतात. सध्याचं वातावरण एकच सांगते, हा जो मोमेंटम आहे तो पूर्णपणे कुर्लाई कशीच संघाच्या बाजूने आहे. आणि या मोमेंटमला कशीच संघ विचार करेल की आमच्यापासून कधीही दूर जाऊ नये. म्हणतात ना, ज्या वेळेला तुमच्याकडे मोमेंटम आहे, ज्या वेळेला तुमच्याकडे नशिबाची साथ आहे, त्यावेळेला न होणारी कामंसुद्धा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेला तो मोमेंटम जाण्याची वेळ येईल त्यावेळेला तितका मोठा त्रास होणार आहे. चांगली फिल्डिंग, फॉलो थ्रूमध्ये चांगल्या रीतीने चेंडू अडवला आहे, कोणत्याही प्रकारे धाव घेऊ देणार नाही आहे. दडपण वाढतंय आता फलंदाजांवरतं, कारण 61चा पाठलाग करत असताना जर का पहिल्या षटकामध्ये तुमच्याकडे 2, 3, 4, 5 या धावाचं षटक आलं तर येणाऱ्या 3 षटकामध्ये तुमची मेहनत वाढते. येणाऱ्या 3 षटकांची मेहनत म्हणजे जिथे तुम्हाला सिंगल डबलने कुठेतरी काम चालणार असेल तिथे तुम्हाला मोठा फटका मारण्याची गरज पडणार आहे. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावरून अतिशय शानदार फटका, लॉफ्टेड स्ट्रोक अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु चेंडू थांबणार नाहीये, जातोय दग करत सीमारेखा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. खणखणीत, दणदणीत, लाजवाब, शानदार आणि हा बहारदार चौकार. आणि खरोखर या चौकारने बहार आली आहे, ती तो बहर आलाय. 4 चेंडू आणि 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 7 धावा दाखल करत आहेत. नारायणचा पुढील चेंडू शेवटचा अंतिम चेंडू आहे. काय बोटाफटका येईल का पायामध्ये, जवळजवळ लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, त्याला मात्र पाय मागे घेऊन खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला चेंडूला बॅटचा स्पर्श झाला आणि त्यानंतर ऑनड्राईच्या रूपाने हा खेळलेला फटका एक धाव देऊन जातोय. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा बिनबाद. श्रीराम कसराळी ए. थँक्यू भरत, थँक्यू डीजे ऑपरेटर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इथे ओव्हर समाप्त झाले तर मी किसनजी पाटील साहेबांना विनंती करेन, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विजय मामा चषक 2025च्या महासंग्राममध्ये आदरणीय किसनदादा पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं भव्य दिव्य विजय मामा चषकाच्या व्यासपीठावरती आपण असतात. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपला यथोचित सन्मान, मायेची शाल, त्याचबरोबर सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. उमंग प्रॉपर्टीज, थँक्यू सो मच हितेश पाटील. त्यानंतर आदरणीय बबन मोरे आणि अजय त्रिवेदी यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. बबनजी मोरे साहेब नेहमीच या स्पर्धेच्या निमित्तानं मामांच्या साथीला उभे असतात, सातत्यानं सहकार्य असतं. बबनजी मोरे साहेबांचा सन्मान, मायेची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक अत्यंत उत्तम प्रकारची ट्रॉफी देऊन आज सन्मान या ठिकाणी केला जाईल. बबनजी मोरे साहेबांचा यथोचित सन्मान. थैंक यू सो मच उमंग प्रॉपर्टीज. और उसके बाद में अजय त्रिवेदी साहब, आपका सम्मान हो रहा है, तो आप भी आइए, आपका भी हम शाल और खूबसूरत ट्रॉफी दे के सम्मान करेंगे. विजय मामा इनके कर कमल से यह सम्मान. व्यासपीठावरती अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. अमन तिवारी, दरम्यान आपल्या सर्वांची लाडके मामा, त्यांच्याबरोबर इथे आता आपण पाहू शकता अजय त्रिवेदी, त्याचबरोबर अमन तिवारी, सर्वांचं स्वागत होते. आणि आता चेंडू बरोबर व्यासपीठावरती येतोय. व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांच्या सन्मानासाठी अजय त्रिवेदी इनका सम्मान हम करने जा रहे हैं. अमन तिवारी, अमन तिवारी साहब इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं और उनका सम्मान
व्यासपीठावरील मान्यवरांचा यथोचित सन्मान. अजय त्रिवेदी और अमन तिवारी आज प्रेजेंटेशन बॉक्स में है. अमन तिवारी थैंक यू सो मच. अजय त्रिवेदी साहब और विजय मामा, इनके कर कमरे से यह सम्मान हुआ. एक बार फिर बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री मिस्टर भरत. जोपर्यंत विश्रांती आली किंवा जो ब्रेक आला तर त्या ब्रेकमध्ये अनेक साऱ्या गोष्टी ब्रेक केल्या गेल्यात आणि राकेशचे षटक आतापर्यंत संमिश्र राहिले. विकेट आली आहे, 6 धावा आल्यात, एक षटकार आल्याने बाकी 2 चेंडू जे आहेत ते आपण निर्धाव येताना बघितले. टोटल 3 चेंडू निर्धाव आणि 4 चेंडूचा खेळत असताना 14वरती धावफलक घेऊन थांबला. 61चा पाठलाग, परंतु फलंदाजाकडून तशी हरकत दिसत नाही आहे. ज्या फलंदाजाकडून अटॅक होणं गरजेचं होता, षटकार चौकाराची भाषा बोलणं गरजेचं होती, त्याच्यापासून भरपूर लांब राहिलेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. आस्किंग रन रेट आता 20च्या पुढे गेलाय. मगाशी रोहितने 4 चौकार लगावलेले होते आणि तो रोहित मात्र आता मैदानाच्या दिशेने आलाय. खूप मोठी अपेक्षा रोहितकडून आहे आणि तो जो रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय, रोहित पहिल्यापासून आहे, वैभव आता आलाय आणि रोहितला मला वाटतं कमी संधी मिळाली आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाने येतोय. बघा, अवांतरित निर्धाव येणारे चेंडू हे तुम्हाला मात्र खूप मोठ्या संकटात टाकणारे असणार आहेत आणि ती संकट आता दिसायला लागलेली आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 13 चेंडू 47 धावांची गरज. आतापर्यंत ज्या धावफलकांना आपण म्हणत होतो ना की 12-38, 12-29 या धावांचा पाठलाग होऊ शकतो, ते झालेलं नाही आहे. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, वाडा कॅच. वैभव वैतीला मैदान सोडावा लागेल. झेलच्या रूपाने मोठा हादरा. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. झेलची चालाय फलंदाज. 2 षटकं संपली. 14वरती 1, 14वरती 2 अशी सद्यस्थिती टीम श्रीराम कसराळी ए संघाची. आई कुर्लाई कशीच संघ आता पूर्णपणे हावी ठरतोय आणि येणारे 12 चेंडू आणि आता 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जी गरज आहे 23.50च्या सरासरी 47 धावांची. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 12 डिलिव्हरीज. 3-3, 4-4 मोठे फटके तुम्हाला दाखवावे लागणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी. रोहित हा एकमेव असा दुवा आहे ज्याच्यावरती खूप मोठा भरोसा आणि विश्वास दाखवला जाऊ शकतो. परंतु रोहितला चेंडू किती खेळायला मिळालेत? आत्तापर्यंत झालेल्या 12 चेंडूंपैकी फक्त 2च चेंडू रोहित खेळलाय आणि हीच सर्वात मोठी अडचण म्हणून राहिली आहे ती टीम श्रीराम कसराली संघाची. जसं मागील मॅचमध्ये 1-2 प्लेयर आपण बघितले होते, त्यांना खूप कमी संधी मिळाली होती बॅटिंगची आणि त्यामुळे त्या सामन्याला त्या संघाला मुखावं लागलं होतं. तुर्तास आता 12-47ची इक्वेशन आणि 12-47च्या इक्वेशनमध्ये नवीन गोलंदाज मयुरेशच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. क्रम बदललेला नाही आहे, विनिंग कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे जे मागील मॅचमध्ये होतं त्याच क्रमाची गोलंदाजी. अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, फुलर लेन, परंतु उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर आणि तिथून बाहेर टाकण्याचा प्रयत्न. बैठक शॉट इथं बाळण्याचा प्रयत्न होता रोहितचा, परंतु त्याच्यावरती कोणताही प्रभाव नाही. पूर्णपणे संयमी गोलंदाजी, विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते. फलंदाजाच्या स्टान्सला ओळखलं जातं आहे, त्याच्या पवित्राला ओळखलं जातं आहे. पुन्हा एकदा यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग तिथं मिड विकेटमध्ये होती. फक्त 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. धावचीत हा की ना पंच म्हणतात हा ना, थांबा जरा, लेट्स चेक की कशा प्रकारे धाव घेतली गेली, काय बॅट ड्रॅग लवकर केली गेली आहे का, चेंडू केव्हा लागला गेला, अनेक बाबी पाहिल्या जाणार आहेत. परंतु ही दुसरी धाव घेत असताना रोहितला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल. 4 मोठे फटके येणं गरजेचे आहेत आणि ते जर का 4 मोठे फटके आले तर मात्र शेवटच्या षटकामध्ये मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि चांगलं चित्र ते दिसेल. परंतु या तिसऱ्या षटकामधली कहाणी काय आहे? सद्यस्थितीला आस्किन रन रेट हा 24-25च्या पुढे चाललाय. मयुरेशचे सुरुवातीचे 2 चेंडू आपण बघितले. पहिला डॉट आला, दुसरा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न लोअर फुलटात पद्धतीने बॅटवरती घेतला होता. मिड विकेटमध्ये चांगली फिल्डिंग झाली. जिथे हातामध्ये चेंडू गेल्यानंतर एकदा मिळेल असं वाटलं तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना जवळ त्या बॉकलाईन जवळ किंवा जी नॉन स्ट्रायकिंगची लाईन आहे त्याला पार केलंय की नाही, जर केलं असेल तर केव्हा केलंय
हे बघण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आमच्या ऑनफिल्ड अंपायरने महेश कुडूसर यांना आपण बघत आहात ऑनफिल्ड अंपायरच्या पोझिशनमध्ये. आणि फलंदाज बाद, मैदान सोडावं लागेल यश वैतीला. कोणताही चेंडू न खेळत असताना म्हणजेच प्लॅटिनम डकचा शिकार होतात यश वैती. 1 मोर विकेट डाऊन. मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आहे आणि जितक्या विकेट घेणार तितक्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला तिकीट मिळणार आहे ते पुढच्या मॅचचं. नवीन फलंदाज आशुतोष मैदानाच्या दिशेने आला. रोहितकडे पुन्हा एकदा स्ट्राईक येते. मग रोहितने हे आज जर का 4 चेंडूवरती 4 मोठे फटके लगावले तर मात्र पुढच्या षटकामध्ये मॅच बघण्यासारखी होणार आहे. सद्यस्थिती थोडीशी बिकट आहे. त्या बिकट परिस्थितीला फिकट करावा लागेल. यावेळेला बसून गुडघा टेकून चेंडूला पाठवून त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि रोहितची बॅटिंग जर आपण बघितलं पूर्णपणे तंत्रशुद्ध आहे. ऑन मेरिट खेळतात. फटक्यांची जाण आहे. कोणत्या फटक्याला किती धावा मिळू शकतात, कोणत्या बॉलला कोणत्या प्रकारची नसीहत द्यायची आहे. आणि त्यामुळे त्यांची बॅटिंग बहारदार होताना आपण मागील मॅचमध्ये बघितली होती. 4 चौकार त्यांनी 5 चौकार मागील मॅचमध्ये त्याने लगावले होते. आणि आता इथे षटकार त्याच्या बॅटमध्ये नव्हतोय. कमी स्ट्राईक मिळाल्याचं काहीचं नुकसान जरूर झाले, परंतु आहे तोपर्यंत लढणार आणि लढता माघारी परतावा लागते. फलंदाज बाद. रोहित डिपार्ट्स. बिग ब्लो. मोठी विकेट. साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आणि रोहित जो एक आशेचा किरण होता तो मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. आज चेसिंग डिफिकल्ट होऊन चालली आहे. आज दिवसभरामध्ये आपण पहिल्या मॅचपासून जर बघितलं असाल तर चेसिंग मोठ्या प्रमाणात होताना दिसलेली नाही आहे. 46 नाही चेस झाल्या, 59 चेस नाही झाल्या, 62 चेस नाही झाल्या, 61 आता चेस करायचं आहे. मध्ये एक 17चं धावपं लागलं होतं ते सहज चेस झालं होतं. या सर्व कहाणी एकच सांगतायत की प्रथम फलंदाजी करत असताना चांगल्या उभारलेला धाबा म्हणजे फ्री माइंड केलेली बॅटिंग ही मदतगार राहिली आज दिवसभरात खेळणाऱ्या संघांसाठी. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, जडमध्ये टाकला गेला चेंडू. कोणत्याही प्रकारे मागे चेंडू हाताळला नाही आहे. फुल ऑर लेन सातत्याने हाताळले जातात चेंडू. आणि राऊंड विकेट येत असताना अँगल बनवणारी गोलंदाजी फलंदाजाला मात्र पुढे दडपणाखाली आणते आणि लेग बाय चरोबाने एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने धाव पलक पुढे जाईल. 22 शेवटचा आणि आता अंतिम चेंडू शिल्लक असेल. 61 धावांचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत 4 विकेट मिळवलेले आहेत. नारायणचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात मोठं आहे. 32 धावांची त्यांची ती 9 चेंडूंमधली खेळी. गोलंदाजी करत असताना खर्ची केलेला फक्त 8 धावा. म्हणजेच काय तर सुरुवात स्वतःपासून करतायत. संघाला लीड करतायत. फ्रंटमध्ये येऊन लीड करतायत. सातत्यानं गाईड करतायत. निर्देशनं देत आहेत. आणि या मैदानाला त्यांनी खऱ्या अर्थानं भापलंय. म्हणजे कुठे काय असे पॅचेस आहेत तिथून धावा येतील, धावा थांबतील. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं समोरच्या दिशेने ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. संपलाय खेळ. 1 मोर विकेट. अजून एका विकेटचं पतन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असल्यासारखं आहे. 39 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. करण यांना मैदानात पाठवलं गेलंय. आणि डायरेक्ट हा फक्त आई गुरलाई कशीच साठी मोठा खेळाडू नाही आहे. तुम्ही जर का 3-4 वर्ष मागे जाल कदाचित या खेळाडूने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलेली आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी मोठी स्पर्धा जी कोकणामध्ये होते, रत्नागिरीमध्ये होते, तिथे खेळण्याचा मानसुद्धा पटकावला. म्हणजे एक मोठ्या पटलावरचा एक्सपिरियन्ससुद्धा आणि त्याला तो अनुभव वापरतोय. नारायण
आणि मगाशी खूप चांगल्या प्रकारे वर्णन करत होते प्रशांत आठवडे सर की नारायण नारायण, खरोखर त्यांनी मनोरंजन सुद्धा त्याच मोठ्या प्रमाणात केलं इथे सर्व प्रेक्षकांचं. येस, 6 चेंडू आणि 39 धाबांची गरज आहे. 22 वरती 5 अशी सद्यस्थिती. फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक म्हणजे स्वतः यष्टरक्षक चेंडू खाली येतोय. नारायणकडून झेल सुटला आणि नो बॉल पंचांकडून घोषित करण्यात आलाय. नो +1 अशा 2 धाबा. काहीतरी वेगळी चुणूक लागायला लागली आहे. म्हणजे 6 चेंडू 6 षटकार जरी आले तरी सुद्धा इथे एका धावेने या सामन्याला मुकावा लागू शकतो. जर का सामना जिंकायचं असेल तर अजून काहीशा चमत्काराची गरज आहे. सातत्यानं क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे, परंतु हा जो फटका होता त्या फटक्यावरती कोणत्या प्रकारचा कंट्रोल नव्हता. तिथं जर षटकार आला असतं तर मजा आली असती मॅचला. चला थोडी घाई करा. 6 चेंडू आणि आता 37. लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म बॅटर समोर आणि यावेळेला लेग स्टंपवरचा चेंडू, त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अजून एका विकेटचं पतन. शोल्डर डाऊन आहेत आणि पुढे नकारात्मक मानसिकता आता बनली आहे, कारण ही मॅच जास्तच लांब राहिल्या कारणानं हे सर्व चित्र बघायला मिळतंय. नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. तिथून श्री गणेश घासकोपरी आणि आई चंडिका माता कोपर हे 2 संघ एकमेकांसमोर खेळतील. दुसऱ्या फेरीतील 3री मॅच ती असणार आहे. उद्याचा दिवस महत्त्वाचा. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ऑल इंडिया ओपनचे संघ इथं बघायला मिळतील आणि ऑल इंडिया ओपनचे संघ म्हणजेच काय टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे या B24 फाउंडेशनच्या मैदानावरती अवतरत असताना दिसणार आहेत आणि त्यामुळे त्या खेळाची मजा काहीशी वेगळी आहे. आज ज्या विभागामधील संघ आहेत त्या विभागातील पाठीराखे इथे सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. काही दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत जे आमच्या विभागामध्ये राहतात, ते या मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. परंतु उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणचे बाहेरून खेळाडू येतात, म्हणजे ज्यांची कोणाची मॅच नाही आहे, जे खेळणार नाही आहेत, त्यांचा कोणाशी काही संबंध नाही, ते सुद्धा इथं मॅच बघताना दिसतील. वाईटचा इशारा पंचांकडून आला आहे आणि ते बघत असताना त्याची सुद्धा काळजी आमच्या विजयमामाने घेतलेली आहे. आणि ती काळजी अशी घेतली आहे, इथे एक फ्री लकी ड्रॉ ठेवला आहे. तुम्ही येऊन तुमचं नाव रजिस्टर करायचं आहे, त्यानंतर तुमचा नंबर तिथे द्यायचा आहे, नाव द्यायचं आहे, नंबरवरती येणारी OTP सांगायची आहे, रजिस्ट्रेशन होणार आणि तुम्हाला अंतिम दिवशी तो भाग्यवान विजेता बनण्याची संधीसुद्धा मिळणार. हा फ्री लकी ड्रॉ आहे जो इथे येणाऱ्या दर्शकांसाठी आहे. लेग स्टंपवरती होता चेंडू, त्याला आडव्या बॅटने खेळले. चेंडू जातोय मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. फिल्डिंग चांगली होतीये. आता जे काही होईल ते चांगलंच आहे, कारण धाबा खूप लांब आहेत. जवळजवळ अशक्यप्राय असं आव्हान. श्रीराम कसराळी संघ एक सोपा विजय त्यांनी मागील मॅचमध्ये मिळवला होता आणि त्यानंतर या डिफिकल्ट सिच्युएशनला फेस करत असताना एका मागोमाग एक अशा विकेट्स. उजव्या बाहेरचा चेंडू जास्तच बाहेर आहे. नो बॉल येतोय. बघा वेळ किती महत्वाची आहे, प्रत्येकाची वेळ किती महत्वाची आहे. हे जर षटक पहिलं आलं असतं तर कहाणी वेगळी असती. पहिल्या षटकामध्ये जर एवढे नो आले असते, एवढे वाईड आले असते, एवढ्या संधी मिळाल्या असत्या, एवढे फ्री हिट मिळाले असते तर कहाणी काहीशी न्यारी असती आणि 61चं धावपलं काय कदाचित 4 षटकाच्या आतमध्ये सुद्धा संपलं असतं. पण आता हे 4थं षटक असल्याकारणाने याचा तितकाचा फरक पडणार नाही. 4/34ची इक्वेशन आहे. 34 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 4 डिलिव्हरीज. 8.10चा करंट रन रेट. ओहो, पुन्हा एकदा दुसरा बीमर आहे की काय? येस, दुसऱ्या बीमर नंतर आता बॉलर बदली करावा लागेल. नो +1 अशा 2 धावा आल्यात. येस, नवीन गोलंदाज वापरावा लागेल. काही गरज नव्हती, परंतु इथे ज्या सिच्युएशनमध्ये मॅच आहे, ज्या इक्वेशनमध्ये मॅच आहे, तिथे कोणताही चेंडू तुम्ही हाताळू शकला असता. सिंपल गोलंदाजी सुद्धा चालली असते, कारण 4 चेंडूवरती 4 षटकार गेले असते तरी सुद्धा हा सामना 10 धावांनी जिंकता आला असता. आता कहाणी थोडीशी बदलली आहे, थोडी जवळ, म्हणजेच 32 धावांची गरज आहे 4 चेंडूंमध्ये. दीपेशच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. आई कुर्लाई कशीच संघ काही नवीन एक्सपेरिमेंट करतोय की काय, असंच काहीच चित्र मैदानात दिसायला लागलंय. यानंतर होणारा सामना श्री गणेश घासकोपरी आणि आई चंडिका माता कोपर. कोपरी आणि कोपरमध्ये इतका काही फरक नाही आहे, काना मात्रा वेलांटी. बघूयात कोणाच्या बाजूला सामना तो झुकतोय.
लपेटलाय ऑन साईडला, चेंडूला फेकून दिलाय. ओहो, क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु त्याचं काही काम नाही राहिलं कारण चेंडू सरळ गेलाय कावकोड सीमारेखा पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आलाय. नक्की काय लिहिलंय या मॅच मध्ये, नक्की सामना कोणाच्या बाजूने पाठवायचा आहे. चेंडू उंच हवेमध्ये, नारायण चेंडू खाली, झेल टिपला, परंतु त्या झेलला तितकासा अर्थ राहणार नाही कारण फ्री हिट होता. आता फक्त 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे बघा. आणि वातावरण किंवा ही स्थिती तेच सांगते की हा सामना श्रीराम कसराळेच्या बाजूने झुकला असता, परंतु ते तेवढ्या वेळेपर्यंत उभे राहिले नाही आहेत. रोहितला कमी स्ट्राईक मिळणं, सुरुवातीला ज्या वेळेला 12 चेंडू म्हणजे 2 षटकं झाली त्यावेळेला रोहित फक्त 2 चेंडू त्यातले खेळला होता आणि त्याचाच काहीसे पडसाद आहेत. म्हणून या मॅचला थोडंसं लांब होताना आपण बघतोय आणि पूर्णपणे आई कुर्लाई कशीच संघ हा बी होताना दिसतोय तो कसराळेवरती. आता मात्र औपचारिकता म्हणजे शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि अशा प्रकारे या फटक्यानिशी मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला आई कुर्लाई कशीच संघानं. कशीच संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ श्रीराम कसराळी आपलं सुद्धा कौतुक आणि आभार, कारण आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल. मी विनंती करेल कसराळी संघाचा कर्णधार आपण यायचं आहे आपला यथोचित